नामाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देवळाई तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. संत गरीब नसतात महाराज. मग धनाच्या ठिकाणी जागं राहायचं सांगतात म्हणजे काय करतात? तर धनाच्या ठिकाणी जागं राहायचं असं कुणाचं धन घेता इथं जागं राहायचं आणि कुणाला देता इथं एक जागं राहायचं. बघा दोनही ठिकाणी जागं राहायचं. धन कुणाचं घेताय सावधान. कुणाच्या पापाचं घेऊ नका, कुणाच्या दुःखाचं घेऊ नका. जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे उदास विचारे वेच करी, उदास विचारे उदास विचारे वेच. हे जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे उदास विचारे उदास विचारे वेच करी, वेच विचारे उदास विचारे उदास विचारे वेच करी, वेच करी. अतिशय गोड प्रमाणे धनाच्या बाबतीमध्ये जोडून या धन उत्तम व्यवहारी. उत्तम व्यवहारानं धन जोडा, पण कुणाचं घेताय जागं राहा. जागं राहायला सांगितलं पण कुणाचं घेताय. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. सातारा कोल्हापूर परिसरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील झाले. मोठा माणूस होऊन गेला. जरा तरुणांनी ऐका. तर भाऊराव पाटलांनी विठ्ठल महाराज बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था चालू केली. छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप प्रेम होतं त्यांचं, म्हणून त्यांनी संस्थेला रयत शिक्षण संस्था नाव दिलं होतं. रयत हा शब्द शिवाजी महाराजांचा. प्रजा नाही बरं का, रयत. प्रजेला काय म्हणायचे? समाजाला रयत म्हणायचे शिवाजी महाराज. ऐका, रयत नाव दिलं निवृत्ती महाराज आणि शिक्षण संस्था चालू केली. माळी कुणबी वंजारी मुसलमान महार मांग जे गरीब मुलं आहेत मराठा, शिक्षणाची बुद्धी आहे पण पैसे नाही, अशा पोरांसाठी संस्था उभी केली. संस्था उभी राहिली, संस्थेमध्ये शिक्षण व्हायला लागलं, पोरं शिकायला लागली. त्या काळात मोठा दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यामुळं गरीब पोरांचं जे पोट भरायचं ना ते मधुकरीवर भरायचं. आपण पैठणला असताना मधुकरी मागायचो आळंदीला असताना. आता मधुकरी बंद झाली. आता गॅस आल्यामुळं घरी स्वयंपाक व्हायला लागला, मेस आल्यामुळं जेवण यायला लागलं, राहिलं नाही. ती मधुकरी जी मागितली जायची ना तिचं अन्न फार पवित्र असायचं. मधुकरी म्हणजे भिक्षा नाही बरं का. मधुकरी वेगळी आणि भिक्षा वेगळी. मधुकरी आणि भिक्षातला फरक सांगतो तुम्हाला. एक भिक्षा म्हणजे कोणाच्याही दारात मागायची, मधुकरी तशी कोणाच्याही दारात नाही. ज्याचं घर ठरलेलं आहे त्याच्याच घरी मागायची. समजा आता आम्ही ज्या घरी जेवलो त्यांच्या घरी मधुकरी आहे ना, त्यांच्याच घरी जायचं. शेजारचा कितीही ओळखीचा असला त्याच्या दारात नाही जायचं. जे घरं ठरलेले आहेत, जे माळकरी आहेत, ज्याला देण्याची इच्छा आहे, ज्याची श्रद्धा आहे ज्ञानोबा तुकोबावर, त्यांच्याकडेच मागायचं. आणि तिला नियम आहे, ती मधुकरी आणून नैवेद्य दाखवायचं अगोदर देवाला आणि मग तिचं ग्रहण करायचं, ती शुद्ध करायची आणि मग ती मधुकरी खायची. आणि तिनं बुद्धीला ज्ञान, पसायदान पाठ करायचं, ओव्या पाठ करायचे, अभंग पाठ करायचे, अशी परंपरा आहे. चला, म्हणून त्या संस्थेला आमच्यासारखी संस्था, शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फीस नाही. आणि दुष्काळ पडल्यामुळे जे धान्य मिळायचं, मधुकरी मिळायची, बंद झाली. सगळीकडे धान्य नाही आता शरददादा. परिणाम असा झाला, निवृत्ती महाराज पोरांचं पोट भरेनाव. आणि हे जे जुने लोक होते ना, रडायचे हो लोक. महाराज आपल्याला काय झालंय, आपल्या अंतःकरणात ती दयाच निघून गेली. असं कुणाबद्दल आपल्याला रडू येत नाही हो, आपल्याला कुणाबद्दल दया येत नाही. ते भाऊराव पाटील रडायला लागले, माझ्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांचं जेवण भागत नाही, आता मी काय केलं पाहिजे. स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं डोरलं म्हणजे मणिमंगलसूत्र मोडून टाकलं त्यांनी. त्याच्यातून काही दिवस पोरांचा उदरनिर्वाह केला. पण आता किती दिवस पुरणार. म्हणून त्यांनी एक काम केलं. प्रत्येक गावात जायचे आणि गावातल्या लोकांना म्हणायचे, मला 1 किलो धान्य देऊ नका, 2 किलो धान्य देऊ नका, कोणी 5 किलो देऊ नका, मग मला एक मुठभर धान्य दे. मुठभर. शरद दादाची 1 मूठ, विठ्ठल महाराजाची 1 मूठ, निवृत्ती बाबाची 1 मूठ साखर, कोणी असू द्या, 1 मूठभर धान्य द्या. आता 1 मूठभर द्यायला कोणाला त्रास होत नसायचा.
सगळेजण एक एक मुठभर द्यायला लागले आणि एका टायमिंगचं जेवण त्याच्यात भागायला लागलं. त्याला नाव दिलं एक मुष्ठी धान्य योजना. ऐका, आणि एक दिवस असं झालं, एका श्रीमंत सावकाराला कळालं बुवा की अमकी रयत शिक्षण संस्था भाऊराव पाटील चालवतात, त्यांना लोक कर्मवीर म्हणतात, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जेवणाला पैसे धान्य कमी पडतोय. आणि त्या पाटलांनी भाऊराव पाटलांना पत्र पाठवलं. बघा, लक्ष देऊन ऐका. पत्रामध्ये लिहिलं, विनंती विशेष पत्रास, कारण की भाऊराव पाटील उद्यापासून कुणाच्या दारात एक मुष्टीभर धान्य मागायला जाऊ नका. सकाळीच पहिल्या एसटीनं माझ्याकडे या, माझ्याकडे भरपूर धान्य आहे, मी तुम्हाला 2 टेम्पो भरून धान्य देतो. इतका आनंद झाला भाऊराव पाटलांना. वा 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 म्हटले, काय दाता मिळाला, आनंद झाला. पहिल्याच एसटीनं बसले. ऐका, सकाळच्या एसटीनं तिथपर्यंत पोहोचले. श्रीमंत होता, मोठा मंडप दिला, सिस्टीम लावली, 2-4 हजार लोक गोळा केले, पाहुणेरावळे बोलवले आणि त्याने मोठी खुर्ची आणली शरद दादा. त्या खुर्चीवर कर्मवीर भाऊराव पाटलांना बसवलं, 2-4 हार गळ्यामध्ये घातले, झरीचा फेटा बांधला, मानाचा मुजरा केला आणि माईकवर श्रीमंत सावकार म्हणायला लागले, वा पाटील, काय चांगलं काम करता, काय तुमचं नेतृत्व आहे, वा वा. तुमच्यासारखी माणसं लाखो वर्षातून जन्माला येतात, तुमच्या नेतृत्वाला आमचा मानाचा मुजरा. वा, गरीब पोरांचं शिक्षण करता, त्यांच्या पोटा पाण्यासाठी स्वतःचा संसार मोडता, मणिमंगळसूत्र मोडता. वा वा, तुमच्यासारखे कर्मवीर होणे नाही. खूप आनंद वाटला. पोरांच्या शिक्षणाला पैसे कमी पडतात, धान्य कमी पडतंय, आता काळजी करू नका, इथून पुढे मी तुम्हाला वाटेल तेवढं धान्य देणार आहे. आज तर 2 टेम्पो देणारच आहे, पण इथून पुढे तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा मी देणार आहे. पण आपली एक आट आहे म्हटलं. 8 म्हटलं कीच ते भाऊराव पाटील म्हटले, पहिले 8 सांगा. पूर्वीचे लोक 8ला भ्यायचे, वचनाला भ्यायचे. आता वचनच पाळायचं नाही, त्यामुळे कोणी ते मानितच नाही. पूर्वी तसं नसायचं, ते पाळावं लागायचं. ते 8 काय म्हटलं सांगा, तुमचं धान्य ते टेम्पो राहू द्या, आधी 8 सांगा. ते म्हटलं काही अवघड 8 नाही भाऊराव पाटील, अजिबात टेन्शन घेऊ नका, अवघड नाही म्हटले. 8 काय बोला, काही नाही म्हटलं, 8 एवढीच आहे. तुमच्या संस्थेला जे शिवाजी महाराजाचं रयत नाव दिलेलं आहे तेवढं बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. आता ऐका, इतका राग आला त्या भाऊराव पाटलांना, तारकन उभे राहिले, लाल डोळे केले. हो, गळ्यातल्या त्या हाराच्या माळा खाली टाकल्या, झरीचा फेटा खाली टाकला, माईक हातामध्ये घेतला आणि त्या श्रीमंत सावकाराकडे पाहून म्हटले, सावकार, ओ श्रीमंत सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव कधी बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचा टेम्पो तुम्हाला ठेवा, तुमचं धान्याची आमच्या संस्थेला गरज नाही. कोण देतंय जागरा, कोणी फसवतंय का तुम्हाला, कोण फसवतंय का तुम्हाला, कोणी त्रासातलं तर देत नाही ना, नावाचा तर गैरवापर करत नाही ना. ऐका, घेऊ नका तिथं. धनासाठी जागरा कोण देतंय, जागरा देता नाही, घेता नाही जागरा आणि देता नाही जागरा. इथं पंढरपूरला जातो ना आपण, तर चंद्रभागेच्या वाळवंटात ते भिकारी बसलेले असतात, लय गोड म्हणतात, 1-2 पैसा द्याव धर्माला, 1-2 पैसा द्याव धर्माला, 1-2 पैसा द्याव धर्माला. आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, 1-2 पैसा द्याव धर्माला, 1-2 पैसा द्याव धर्माला, द्याव धर्माला, द्याव धर्माला. अहो द्याव, आपल्याला दया येते. जांभळी 500ची नोट देऊ का, गुलाबी 2000ची देऊ, इतके नाही देत, पण दया आली ना आणि आपण 500ची नोट काढून त्याच्या हातात टाकली व आणि तो 500ची दारू पिऊन आला, काय फायदा झाला. संतांनी आपल्याला सूचक विधान दिलं, सर्वाभूती द्यावी अन्न, द्रव्य पात्र विचारोनी, धन कुणालाही देऊ नका. धन देतानाही जागरा, धन घेतानाही जागरा. धन दारा म्हणजे बायको, ज्याचं लग्न झालं त्याने ऐका, कीर्तनाला येऊ देते की नाही, जागर हा, पंगत घालू देते की नाही, जागर. गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देवळाई, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर.